एवढं तिरसटायला काय झालं? काय चुकलं आईबाबांचं? घरात असं काही घडलं तर तुमच्यावर संशय येणं स्वाभाविक नाहीये का? त्यासाठी एवढा मोठा निर्णय घ्यायची काय गरज होती? तू माझं डोकं फिरवू नकोस, कळलं ना? डोकं नाही फिरवत आहे. तुम्ही जे वागलात ना त्याचा जाब विचारते मी. बोला ना. आजवर तुम्ही घरच्यांची जी फसवणूक केली, घरात जी अफरातफर केली, त्यामुळे तुमच्यावर संशय येणं स्वाभाविकच आहे. काय? कोणाची फसवणूक केली? कसली अफरातफर केली ग? बोलू? सांग ना. ऐकायची तयारी आहे. सांग सांग. तुम्ही जमवलेले पैसे घरातून चोरीला गेले, ते तुम्ही घरच्यांना एका शब्दाने तरी सांगितलं का? ते मी स्वतःच्या मेहनतीने कमवलेले पैसे होते आणि तरी चोरीला गेले. नाही सांगू शकलो. आपल्या घरासाठी होते. तुला हवा होता ना वेगळा किचन, त्याच्यासाठी होते ते. घरासाठी जरी असले तरी ते तुम्ही लपवून जमवलेले होते. मग आणि सिद्धूच्या साखरपुड्याच्या वेळी काय केलं तुम्ही? सोन्याचं नाणं पळवून नेलं. अगं कोण कुठला सिद्धू? तेव्हा काय आपल्या नात्यात होता तो? आई बाबा उगाच आपल्या कोणालाही सोन्याचं नाणं देत होते. मग घेतलं ते, आणि ते त्यांना माहित पण नाहीये. हो, त्यांना माहिती नसलं तरी तुम्ही ते केलंच नाही असं होत नाही ना. तुमचे सगळे गुन्हे, सगळ्या चुका मला माहिती, पण तरी ते मी घरच्यांना सांगितलं नाही कारण तो माझा चांगुलपणा. याचा अर्थ तुम्ही ते केलंच नाही असं होत नाही. घरच्या देवांना सोडलं नाही तुम्ही. पूर्वापार चालत आलेले शाळीग्राम ते विकायला निघाला होतात तुम्ही. आता बोलता बोलता 3 उदाहरणं दिलीत मी तुम्हाला. अजून काही ऐकायचं? काय झालं सिद्धू? कशाला सगळ्यांना बोलवलंयस? सांग ना लवकर काय ते. पप्पा अहो थांबा की, घाई कसली? बहिणींना येऊ दे ना, त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. काय झालं? सगळे असे माझ्याकडेच का पाहत आहे? या वहिनी या, तुमचीच वाट बघत होतो. कुठे गेला होता तुम्ही? म्हणजे काय झालं? काय विचारलं तुम्हाला? कुठे गेला होता तुम्ही? इथे जवळच माझं एक महत्वाचं काम होतं. कोणाला भेटायला गेला होता? भेटायला? कोणालाच नाही. सिद्धू काय चाललंय असं का विचारतोयस तू? सांगतोय, सगळं सांगतो. सांगा ना वहिनी, कोणाला भेटायला गेला होता? खरंच सांगते, कोणालाच नाही. कशाला खोटं बोलताय उगाच? खरं काय ते सांगून टाका ना. सिद्धू काय चाललंय? तू का खोटं बोलेल ती आता? आई वहिनी खोटंच बोलतायत, कारण मी स्वतःहून बघितलंय त्यांना. हे चोरून एका बाईला भेटल्या होत्या आणि त्यांना पैसे सुद्धा दिलेत. काय वहिनी, बरोबर ना? हे बघ सिद्धू, तुला जे काय सांगायचंय ना ते शांतपणे सांग. पप्पा मी शांतपणेच बोलतोय, पण तुम्ही बघताय ना, मी इतक्यांदा प्रश्न विचारले पण बहिणी काय धड उत्तर देत नाहीये. सिद्धू, आधी तू मला सांग, तू माझा पाठलाग करत होतास म्हणजे आता या घरात मी कुठे जाते, कोणाला भेटते याचे रिपोर्ट द्यायला लागणार आहे? ऐका ना बहिणी, कशाला उगाच स्वतःला डिफेंड करता? तुमची चोरी पकडली गेली आहे कारण मी स्वतःहून पाहिलंय की तुम्ही मंदिरात गेलात, त्या व्यक्तीला भेटलात आणि तिला चोरून पैसे दिले. त्याच्यामुळे प्लीज खरं काय घडलंय ते सांगा. काय रे सिद्धिराज, नेमकं काय चाललंय तुझं? हे काय सगळं कोड्यात आणि उलट तपासणी घेतल्यासारखं बोलतोयस तू? आजी, या सगळ्याचा भविष्यवाणी प्रकरणाशी काहीतरी संबंध आहे असं मला वाटतं. मिस्टर कानेटकर, खरं तर आवडलं असतं मला आत यायला, पण आज नको. मी पुन्हा कधीतरी येते. नाही म्हणजे काय, तुम्हाला एवढं लागलंय, आता तुम्हाला आरामाची गरज आहे.
उगाच मी येईन मग मी बडबड करत बसेन, त्यापेक्षा तुम्हाला त्रास नको व्हायला. नो नो मिर्जा, मला खरंच बरं वाटतं आता. अँड इनफॅक्ट जर का तुम्ही आता आलात, मला तुम्हाला होस्ट करता आलं तर मला अजून बरं वाटेल. बट देन अगेन आय वोंट इन्सिस्ट, इट्स अप टू यू. ओके. I'm so sorry, Mr. Kanedkar. I'm so sorry. इट्स ओके, इट्स ओके. मिस्टर कानेटकर, मी घरी जाते आता. मला ना जरा गरगरल्यासारखं होतं आणि खूप वियर्ड वाटतंय. मी जाते. मी नंतर कधीतरी येईन तुमच्या घरी. ठीक आहे, मी तुम्हाला ड्रॉप करतो. नाही, इट्स ओके. मी जाईन आणि तसंही तुम्हाला रेस्टची गरज आहे आता. मी जाते ना. मिस जानवी, ट्रस्ट मी, आय ड्रॉप यू. मिस्टर कानेटकर, हो नका एवढी काळजी करू. मी ऑटो बुक करते आणि मी जाते. ठीक आहे, मी तुमच्यासाठी कॅब बुक करतो.